लोकशाहीचं काय? वोट चोर, वोट चोर, वोट चोर, वोट चोर. पण तुम्ही बहिष्कार टाकलाय का? हो, आम्ही बहिष्कार टाकलो. भाजप सोडून सगळे उमेदवार बाहेर आलेले आहेत. ज्या उमेदवारांना घरामध्ये उभं केलं नाही, जे लोकांच्या संपर्कात नाही, त्या मशीन आणि ज्या मशीन आमच्या आहेत त्या वेगळ्या मशीन तुम्ही समोर उभं करताय, ही कुठली पद्धत आहे? लोकांना वेडं समजता. म्हणजेच निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे. आणि जर त्यांना अशाच पद्धतीने गळा दाबायचा आहे तर त्यांचा हा विजय त्यांना लखलाख. आम्ही भिकेत दिला. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पाळणारे आहोत. लोकशाहीने आम्ही त्यांना प्रत्येक टेक्निकली अर्ज दिला, त्याची रिसिव्ह घेतली आणि हे बघा, कायदेशीर लढायला आज गेलं आणि उद्या लढायला यश मिळत नाही, त्याला आम्हाला थांबावं लागणार आहे. मग याची लाज यांना ठेवायला पाहिजे होती आणि त्याचीच पळवाट काढून लोकशाही. केले का पुण्याची आता अजून काय राहिलं? मत चोरी, बोलू द्या ना, 2 मिनिट थांबा. मत चोरी केलेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. लोकशाहीने त्यांना निवडणूक घ्यायची नाही आणि त्याला साथ द्यायला भाजप सोबत राज्य निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन मस्तपैकी छान बेकायदेशीर पद्धतीने प्रक्रिया झाली. पोलिसांचं काम काय आहे? कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे. तुम्ही लिगल गोष्टीला का थांबवताय? का कार्यकर्त्यांना दमदाटी करताय? कशासाठी? आणि आरोची अधिकाराची जी उत्तर आहेत ती पोलिसांनी नाही द्यायची. पोलीस वकील आहेत का? पोलिसांना अधिकार दिलेला आहे का? ती उत्तरं आरो म्हणजे निवडणूक अधिकारी देईल. यांना जमलं नाही तर कलेक्टरांना बोलवा. कलेक्टरांना नाही जमलं तर त्यांच्यावरती कोण असतील त्यांना बोलवा. एवढा जर तुम्हाला कायदा समजत नसेल तर कशाला निवडणूक घेता तुम्ही? कशाला IPS अधिकारी आणि पोलीस अधिकारी बनताय? लिटरली सांगते, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम आहे. आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत. आम्ही प्रभाग 25च्या मतमोजणीवर बहिष्कार टाकून बाहेर पडलेलो आहोत. थोड्या वेळाने लोकशाहीचा गळा दाबलेला निकाल तुम्हाला मिळेल. त्यांनी त्यांचा गुलाल उधळावा, कारण का ते चोरटे भुरटे मतचोर आहेत. त्यांना त्यांचा विजय लखला.